नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं व्हीडीएस अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी नोटीस आहे ते आपण बघणार आहोत. त्यांना काय ती नोटीस केव्हाची आहे आणि काय सूचना दिल्या आहेत ते आपण बघणार आहोत. ते प्रसिद्ध पत्रक बघा. दिनांक 19 जून 2026 आहे, बरोबर. तर त्यांनी सांगितलं आहे विषय काय, जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाजामध्ये जे प्रसारित होणाऱ्या काही बातम्यांबाबत त्यांनी विशेष माहिती सांगितली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजना विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेकडून तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे आणि मागील काही दिवसांपासून समाजांमध्ये ज्या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच 2026 ची पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत ज्या अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची जी प्रक्रिया आहे ती निरंतर स्वरूपाची असते. म्हणजे ती कायमस्वरूपी ती प्रक्रिया चालूच असते. मग ती एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी जी नियुक्त केलेली समिती असते त्याच्या मार्फत असलेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेणे गरजेचे असते आणि त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच या संदर्भानुसार प्रसिद्ध पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा कालावधी देण्यात येतो. मग सध्या स्थिती काय आहे, सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा जी काही गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. म्हणजे पहिला जो आता जो सध्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसारच ती परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं त्यांनी सूचित केलं आहे. की जे समाज माध्यमांमध्ये काही बातम्या प्रसारित होत आहेत की सिलेबस वगैरे चेंज होणार आहे, तो सध्या चेंज होण्याची शक्यता नाहीये. कारण की सध्या स्थिती त्यांनी नोटीस प्रसिद्ध पत्रामध्ये दिला आहे. सध्या स्थिती 2026 म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा व विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. म्हणजे पूर्व पण मुख्य पण घेण्यात येणार आहे अशी त्यांची ती सूचना आहे. आणि काही सोशल मीडियावर अशी बातमी झाली आहे की पूर्व परीक्षा कॅन्सल होऊन फक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल. मग ते अजून आपल्याला एकदम परफेक्ट माहिती नसून या प्रसिद्ध पत्रकानुसार फक्त आपल्याला एवढी माहिती एकदम परफेक्ट वाटत आहे. धन्यवाद.